हाय हॅलो नमस्कार। तर आज आपण गरमीमध्ये पिण्यासाठी थंड थंड गार कैरीचं पन्ह बनवणार आहोत। तर वेळ न घालवता आपण रेसिपी सुरुवात करूया। तर इथे मी 2 कैरी घेतलेल्या आहेत। 2 कैरी चांगलं स्वच्छपणे धुवून त्याची अशी देठं काढून कुकर मध्ये पाणी टाकून त्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। कुकरची शिट्टी झाल्याच्या नंतर कुकर चांगला आपल्याला थंड करायसाठी ठेवायचा आहे। थंड एवढाच करायचा की त्याची कुकरची वाफ जाऊन कुकरचं झाकण ओपन केलं जाईल। तर अशा प्रकारे बोटाने बघून बघा, मला हात लावताना सुद्धा गरम लागतं। एवढं गरमच आपल्याला सोलून घ्यायचं आहे। गरम ह्याच्यासाठी सोलायचं आहे की जो पण गर आहे कुईला किंवा सालीला ते पटापट निघून जातं। थंड जर झाले तर काढण्यासाठी अवघड जातं। त्यामुळे गरम गरमच आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे। एका वाटीमध्ये अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाऱ्याने। अशा सेम दाखवल्याप्रमाणे मी सगळे आंब्याचे गर काढून घेते। तोपर्यंत तुम्ही नमस्कार, मी प्रज्ञाच मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। अशाच छान छान रेसिपीसाठी प्रज्ञाच मेजवानीला जाऊन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो बाजूची बेल आयकॉन दाबायला अशा प्रकारे आंब्याचा गर काढून झाल्याच्या नंतर 2 कैरी आणि अर्धी छोटीशी घरामध्ये होती माझ्याकडे 2.5 कैरी होती। 2.5 कैरीचा गर आपल्याला 1 वाटी झालेला आहे। तर आता हेच मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपण कैरीचं पन्ह काढलं होतं ते टाकून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि त्याचबरोबर थोडासा पुदिना टाकायचा। कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल। 1 वाटी पन्ह होतं तर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। पाव चम्मच मी काळी मिरी पावडर घेतलेली आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। भाजलेली जिरा पावडर नव्हती म्हणून मी भाजलेलं जिरं टाकलेलं आहे। त्याचबरोबर पाव चमचा मी चाट मसाला टाकलेला आहे। पन्हचंच पाणी उरलं होतं ते पाणी टाकून एक साधारण 2 ते 3 गरका करून घेतलेला आहे। या प्रकारे आपलं मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला सर्व करायचं आहे। तर सर्व साठी मस्तपैकी ग्लास घ्यायचा आहे। हे पन्ह तुम्ही महिनाभर वापरू शकता। काचेच्या बरणीमध्ये टाकून मस्तपैकी हे फ्रीज मध्ये ठेवून तुम्ही महिनाभर ह्याचा स्वाद घेऊ शकता। आता आपण ग्लास मध्ये 2 ते 3 चम्मच मी पन्ह टाकलेला आहे। थोडासा बर्फ टाकलेला आहे आणि त्याचबरोबर लगेचच पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्याच्या नंतर थोडस 5 मिनिटं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गार्निश साठी मी 1 पुदिन्याचा पान टाकलेला आहे। चला तर मग मस्तपैकी थंडगार असं कैरीचं पन्ह तयार आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल वरती। थँक्यू सो मच।